नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। आज रात्री तसेच मध्यरात्री हवामानात अचानक कोणते नवीन मोठे बदल घडणार आहे, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरामध्ये। अरबी समुद्रात दक्षिण मध्य पूर्व भागापासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे या सर्व स्थितीचा परिणाम म्हणून येत्या 24 तासात दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यताही येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 2 दिवसांमध्ये कमी होणार आहे। त्यामुळे दक्षिण भारतासह राज्यातून पावसाचा जोर पुढील 2 दिवसात कमी होणार आहे। 11 जानेवारी 2021 या तारखेला राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया कोकण किनारपट्टीपासून। कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ स्थिती राहील, तर काही भागामध्ये हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। सावंतवाडी, अंबोली, पटेगाव, कुडल तसेच चांदगडचा काही भाग, रामगड आणि बंडा या भागामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। लगतचा भाग बघितला असता अल्रोणा, बेडशी, कानाकोंबी, अंजुनियम, पारसेम, गोवा राज्याचा काही भाग आहे। पणजी, वास्को द गामा, वालपोई, गवाली, अलगोटे, तिस्का, बंडोरा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये येत्या 24 तासामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे। हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील येत्या 24 तासात या भागात असणार आहे। मडगाव, कुचकोडे, रिवाणा आसपासचा भाग बघितला असता जागवी या भागातही ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज काही भागात राहील, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर लगतचा भाग बघितला असता कर्नाटक राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता ही गुंजी, बिदी या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच धामणे, बाची, बेळगाव, राणाकोंडे आसपासचा परिसर बघितला असता अलकांगी वगैरे या भागातही जोरदार अवकाळी पावसाची शक्यताही येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। चांदगडच्या काही भागात हलक्या स्वरूपात राहील, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। अजरा, नेसारी या भागातही मध्यम जोरदार अवकाळी पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। पट्टेगाव, कडेगाव, दिगळा तसेच गारगोटी, राधानगरी, पोंडा या सर्व भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। कोकण किनारपट्टीचा भाग बघितला असता तर कोकण किनारपट्टीला पारसेम, अरोस, वेंगुर्ला, महापण, मालवण, पोई, कासल, कणकवली, कुणकेश्वर, खारेपटण, विजयदुर्ग हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। लगतचा भाग बघितला असता राधानगरी, पोंडा, गगनबावडा, खारेपटणचा काही भाग आहे, रेपटण या भागातही ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याचा भाग बघितला असता खारेपटण, रेपटण, विजयदुर्ग, वडापेठ, पुन्हागड, लांजा, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, देवरुख, बेलकरचा काही भाग आहे। या भागामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात आहे, झालाच तर हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे बघितला असता कोल्हापूर, संगरूळ, परोळा, किनी, कोडाली, मलकापूर, कोकरोड, लगतचा भाग बेलकर, साखरप्पा, रायपटण हा सर्वच भाग बघितला असता इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहील। वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता नाही, तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये कोल्हापूर, कागल, इस्पोली, जैनवाडी, सल्लगा, चिकोडी, निपाणी, मुरगुड, बिद्री या भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि जोरदार वादळी वाऱ्यासह येत्या 24 तासात म्हणजेच आज रात्री आणि 10 जानेवारीच्या मध्यरात्रीला बघायला मिळणार आहे। गारगोटी, कापसी, चिकोडी, मालजाटी, सांकेश्वरा, कुरणवाडी, गोकाक हा सर्वच भाग बघितला असता येथे मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे। लगतचा भाग बघितला असता रायबग, हिडकल, देवणकाठी, शिरागोपी, कुडाची, मंगसोळी, इचलकरंजीकर, सांगली हा सर्वच भाग बघितला असता येथे ढगाळ स्थिती येत्या 24 तासामध्ये जास्त प्रमाणात राहील, हलक्या मध्यम
वादळी पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या लगतच्या भागात असणारे सांगली, मालगाव, तासगाव, आष्टा, इस्लामपूर, पलूस तसेच देसिंग, कोची, नागद, दागलपूर, जळकाटी, किरंगी, मंगसुळी हा सर्व परिसर बघितला असता इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणारे लगतचा परिसर बघितला असता बिलर, जत, कान्हामडी तसेच दागलपूर, नागज, केरडी इथे बघितला असता इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे. येथे 24 तासामध्ये असणारे येथे 24 तासात सातारा जिल्ह्यातील लगतचा भाग बघितला असता इस्लामपूर, आष्टा तसेच मलकापूर, कोकरूड या भागामध्ये मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता ही येते 24 तासात असणार आहे. सातारा जिल्ह्यातील नरसिंहपूर, उडाले, मेढा, कराड, कडेगाव तसेच रामपूर, पलूस, विटा या भागामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. लगतचा भाग कानापूर, नागज, अटपाडी, चिंके इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज राहील. भुसेवली, औंध, रेहमतपूर, कोरेगाव, सातारा, देवरा, मोल या भागामध्ये मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता ही येत्या 24 तासात असणार आहे. लगतचा भाग बघितला असता निंदल, दहिवाडी, मसवड, शिंगणापूर तसेच बराड, नांदल, फलटण हा सर्वच भाग बघितला असता इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. मात्र जोरदार पावसाची शक्यता ही मोल, देवरा, अद्राकी, नांदल, फलटण, लोणाद, खंडाळा, वाई, रावडी, महाबळेश्वर या सर्व भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता ही येत्या 24 तासामध्ये सातारा जिल्ह्याच्या या पट्ट्यात बघायला मिळणार आहे. तर लगतचा भाग बघितला असता सरवाट, वसोटापोट, चिंके, घोगरे, घेट, दहागाव तसेच चिपळूण, सरवाडा, शिरशिंगे, अरळ, अरवाडे, कोयनापटण या सर्वच भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. तर कोकण किनारपट्टीचा भाग बघितला असता हेडवीच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता ही कमी स्वरूपात असणार आहे. झालं तर हलक्या स्वरूपात होऊ शकतो. मारगाव, तांबे, गुहागर, दाभोल, दहागाव, खेड तसेच दापोली, पाचपंढरी, कलशित, मंदनगर, श्रीवर्धन, दिवेगर, गोरेगाव हा सर्वच भाग बघितला असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. वादळी वारे वाहतील. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणार आहे. महाड, वर्धन लगतचा भाग, वेहाले, जिटे, इंदापूर, टाला, मुरुड, जिंजरा, रोहा हा भाग बघितला असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणार आहे. तसंच लाटे लगतचा परिसर बघितला असता बारामती, लुसुंबे या भागातही हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लगतचा भाग इंदापूर, अकलूज, मानसिरस, वेलापूर, भालवानी, महूद, बुद्रुक, मसवड, दिघाची, सांगोळे, खर्डी आणि आटपाडी, दिघाची, चिंके, गिरडी हा सर्वच भाग बघितला असता इथे हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहून तसे हलक्या पावसाची शक्यता राहील. तुरळक भागामध्ये हवामान देखील कोरडे बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात असणार आहे. तसेच बिगवण, केटरू, बिगवण रोड या भागात बघितले असता इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तसेच अहमदनगर जिल्ह्याचा भाग बघितला असता दौंड, पडेगाव, राशीन, कर्जत, कुलधरण, बेटकेवाडी, मिरजगाव, पारेगाव, सुद्रुक या सर्वच भागात बघितले असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. काडा, आष्टीला देखील ढगाळ वातावरण राहील. झालं तर हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. पाथर्डी, जांभळी तसेच अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, वांबोरी, शिरळ, घोडेगाव, माका आणि भनास, नेवासा, राऊरी या सर्वच भागात बघितले असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून वादळी वारे वाहतील. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता येईल. मात्र अहमदनगर, खंडाळा, पारणे, सुपे, टाकळी, डोकेश्वर, अळकोटी लगतचा भाग, शिरूर, राळेगाव, सुरेगाव या भागात हलक्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह असणे. आलिया आणि अळकोटी, नारायणगाव इथे हलक्या पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मांडवे, घारगाव, वरवंडी, संगनमेर, अकोला, लोणी, खेलवड, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर, तालिकाबन या सर्वच भागामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहील. काही भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये हलक्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज शिर्डी, जवळके, लोणी, आश्वी, संगनमेर आणि अकोला या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासात पुणे जिल्ह्यातील मध, जुन्नर लगतचा भाग, खोटाले, गुंडा, शेनवा, वैशाखरे, शिवाली, मुरबाड, आंबेगाव, बदलापूर, नरेल, पेठ, वाडा, मनसर या सर्वच भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणार आहे. मात्र लगतच्या भागामध्ये आलेआणे, टाकळी, डोकेश्वर, घारगाव, मांडवे या भागातही ढगाळ स्थिती राहील. तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. कवठे महाकाळ, मनसर, वाडा, खेड, पाबल, चाकण, शिंदे, कसमत आणि कर्जत, कुसर हा भाग बघितला असता लगतचा परिसर आहे इथेही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होऊन हलक्या वादळी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. भांबर्डे, नार्वे, बोरी, शिक्रापूर, राहू, वाघोली, आळंदी, पुनावले, सुसगाव, पुणे, कळवण, शिरगाव लगतचा भाग, लवासा, सोनापूर, दायरी या सर्वच भागामध्ये ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणार आहे. लोणी, कालवर, सासवड, जेजुरी या भागामध्ये हलक्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज राहील. लगतचा भाग बघितला असा केटवले, भोर, वर्धन इथे बघितला असा रावडी वगैरे इथे हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. तसेच
मारगाव, कडेगाव, दौंड इथे बघितलं असता बारामती, लाटे, लुसंबे या भागातही हलक्या वादळी पावसाची शक्यता असणार. मात्र सासवड, जेजुरी आणि खंडाळा, लोणार या भागामध्ये मध्यमपेक्षा तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता असणार. तसे या भागामध्ये हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता सोनापूर, विहारे, लवासा जिथे इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता राहील. तर कोकण किनारपट्टीला बघितले असता दहागाव, दापोल तसेच पाचपांढरी, कलचित, मंदनगड, श्रीवर्धन, गोरेगाव, माठ, टाला, इंदापूर जिथे, नागोठाणा, सौंदघर, कलचित, सोंडी, अलिबाग, पेनपेंजरी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. झालंच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस येत्या 24 तासामध्ये होऊ शकतो. खोपोली, कर्जत, कोसळ, नरेल, पेठ इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणे. मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, गोडमाल आणि पालघर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणे. तर नाशिक जिल्ह्याकडे बघितले असता गुंडा, शेनवा, खोटारे, सम्राट, राजूर, अकोला, शमशेरपूर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, संगमनेर, अकोला लगतचा भाग बघितला असता देवळाली, नाशिक, त्र्यंबक, मोखाडा, जव्हार, इगतपुरी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. हिरापाडा, मोखाडा तसेच हर्सूल, लाडाची इथे बघितले असता इथे हलक्या पावसाची शक्यता असणार. नाशिक, तिवळी, नागपूर, माळसाखरे, निफाड, लासलगाव इथे हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता राहील. मात्र वणी, खरपाडा, आंबे, ओझर, कळवण, सापुतारा, वसुंबा या भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यताही येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच मालेगाव, अंजन, औटी, सटाणा इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहील. वादळी वाऱ्यातील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता असणे. नामपूर, निमशिवडी, चिंचवे इथे बघितले असता इथे हलक्या पावसाची शक्यताही ढगाळ वातावरणासह बघायला मिळणार आहे. धुळे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये धुळे, अंजंग, नवारी तसेच अंबरनेर, परोळा इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून वादळी वाऱ्यातील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ही येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. कुसुंबे, चिंचखेडे, साक्री तसेच देवी, दुसाने, अंचाले इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या पावसाची शक्यता असणार. मात्र नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर येत्या 24 तासामध्ये वाढलेला आहे. अंमली, कोकसाने, नवापूर इथे मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असणार. सुत्राणे, रन्नाला, अंचाले, दोंडाईचा इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता असणार. बोरचाक, धनोरा, अक्कलकोवा, तलोडा, शहादा, बरोळा तसेच असोल, मालगाव, खेटिया हा सर्व परिसर बघितला असता इथे मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता मेघगर्जना आणि जोरदार वादळी वाऱ्यासह असणार. बुडकी, वाडीबेके, सांगवी, सुले, शिरपूर इथे मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये. लगतचा भाग बघितला असता धोंडाईचा, रनाला, अंचाले, चिमठाणे, देवी, दुसाने, टिटाणे, डोमकाई, मसाले इथे ढगाळ स्थिती जास्त प्रमाणात राहून हलक्या वादळी पावसाचा अंदाज असणार. तसेच जैतपूर, शिरपूर, घोडी, हिसाले, सत्रसेन, भालवाडी इथे बघितले असता इथे मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता राहील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, ओवाड, अडगाव, हिरापुरा, वैजापूर इथे बघितले असता इथे मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असणार. तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडळ, भुसावळ, उडाली, फैजपूर, रावेर, चानोरी इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. बडगाव, पाचोरा इथे हलक्या वादळी पावसाची शक्यता असणे. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर भागात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता असणे. औरंगाबाद, जालना, बीड तसेच लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता असणे. नांदेड वाघाला, हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही ढगाळ स्थिती तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.